भाजीसाठी लसूण खोबरं नाहीये आता, चला तर ह्याच्यामध्ये स्लाइस केलेलं खोबरं थोडंसं भेटलं. आता मी लसूण खोबरं तयार करून घेते. तोपर्यंत हे भांडं इकडं गरम होते, कारण ह्याचा लेबल कसं काढायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे. आता भांडं तर गरम झालेलं, गॅस बंद करते. त्यासाठी मी लसूण, त्याच्यासाठी नाही म्हणजे त्या भांड्यासाठी नाही, खोबरं लसूण तयार करण्यासाठी लसूण सोलून घेतलाय. 2 मिरच्या घेतल्यात, कारण थोडी टेस्ट छान येते हिरव्या मिरच्यानी. इकडे कोथिंबीर धुवून ठेवलेली आहे. आता लसूण खोबरं आणि कोथिंबीर मिरची मी बारीक करून घेते. थोडंसं मी आलं पण घालणार आहे, त्याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. आता हे भांड्याचं स्टिकर कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आता मी तुम्हाला गरम केलेलं मी दाखवलंच होतं. तर हा स्टिकर आहे बघा, सुरीच्या साहाय्याने गरम असतानाच काढायचं. थोडंसं हे करायचं, हे बघा सुरीने थोडं उचलायचं आणि पटकन स्टिकर निघून जातो. अशा प्रकारे स्टिकर काढायची आयडिया. माझ्याकडून आईचा फोन आला तर बोलण्याच्या नादात ना खूप तापलं भांडं, त्यामुळे काळं पडलं. आता लिंबू टाकून गरम करायला लागेल. तरी स्टिकर काढायची आयडिया कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. तर एक हळदी कुंकाची जे वस्तू वाण वाटली ना, मी ते घ्यायला गेली तेव्हा मी तुम्हाला माहिती आहे आपण काही एक बघितलं तर 2 वस्तू घेऊनच येतो. त्यामुळे हे मी भांडं आणलेलं नाही चहासाठी, आणि काही गरम पाणी वगैरे आपल्याला कशाला पण लागतं पुलावसाठी वगैरे, त्यात गरम पाणी करून पटकन होत नाही. खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता घालते लसूण, 2 हिरव्या मिरच्या, त्याचे देठ काढून घेते, आणि कोथिंबीर, आणि आता परत बारीक करून घेते. आणि ह्याच्यामुळे भाज्या आपल्या खूप छान टेस्टी होतात. पुलावसाठी पण हा मसाला वापरू शकतो. आलं तर मी तुम्हाला सांगायचं विसरूनच गेली. चला आता आलं टाकून बारीक छान असं मसाला बारीक करून झालाय. मसाला म्हणजे लसूण खोबरं, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही भाज्यांसाठी वापरू शकता आणि छान लागतात. सुक्या भाज्या पण, रस्सा भाज्या पण छान लागतात, पण शेंगदाण्याचा कूट वापरावा लागेल. एवढं सगळं झाल्यानंतर माझ्या सगळ्या वस्तू मी माझ्या जागेवर नेऊन ठेवते. माझ्या म्हणजे डब्याच्या जागेवर बसला माझा डब्बा इथं मांडणीमध्ये. तर माझ्या आवडीची काळी काळी द्राक्ष आता बाजारात यायला लागलेली आहेत, त्यामुळे मी आणलेली आहेत. पहिल्यांदा थोडीच आणलेत, कशी लागतात पण ही द्राक्ष गोडच लागतात. स्वच्छ धुवायची आणि खायची. मीठ टाकायचं थोडंसं, फ्रीज मध्ये धुवून ठेवलीत ना तर जास्तच छान लागतात. आता ही द्राक्ष स्वच्छ धुणार आणि खायची आता. मग तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच. भाजीसाठी आता हे तरी स्टिकर काढायचे. खोबरं आलं तर मी छान असं मसाला, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही भाज्या, एवढं सगळं झालं बसला माझा. तर माझ्या आवडीची आता ही द्राक्ष स्वच्छ